नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझ्याजवळ शेळ्या किती आहे किंवा मी किती शेळ्या सांभाळलेल्या आहेत. आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे बघा, मी शेळी पालनामध्ये किती शेळीपासून सुरुवात केली. तर सुरुवात जर बघायची झाली तर संपूर्ण तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो. बघा, खूप शेतकरी मित्रांची आपल्याला कमेंटसुद्धा येते आणि कमेंटमध्ये ते सांगतात की तुमच्याजवळ शेळ्या किती आहे काय. तर त्यांनासुद्धा कळेल की माझ्याजवळ शेळ्या किती आहेत आणि मी किती शेळ्या सांभाळल्या ते सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आपण. सुरुवातीला बघा, विकत तर नाही, आपली घरगुतीच होती ती पण. तर मित्रांनो, एक शेळी होती आपल्याजवळ. मला माहीत आहे तेव्हापासून सर्वसाधारण माझ्याजवळ एक शेळी म्हणजे एकच होती. तर त्याच्यापेक्षा काही जास्त सांभाळलेलं नाही, पण पूर्वी आपल्या वडिलांनी सांभाळलेले, पण त्याच्यानंतर काही ते विक्री केल्या, त्याच्यामधले एक ठेवली होती. आणि तिथून मग आत्ता पुन्हा आपण वाढवलेलं आहे ते सुद्धा सांगतो. सुरुवातीला एक शेळी ती राखोळी नव्हती आपल्याजवळ. आणि राखोळी म्हणजे तुम्हाला आपण सांगितलं, सर्वसाधारण जे व्यक्ती आपली एक शेळी सांभाळत असतो किंवा गाई म्हशी काही भागात सांभाळतात लोक, तर ते राखोळी म्हणजे 400-500 रुपये असेल काही शेळ्यांचं आता काही भागात. आणि माझ्याकडे 300 आहे आता. आणि त्या टायमाला 150 होती. तर 150 होती. तर बघा, त्या टायमाला 150 होती. तर 150 मध्ये बघा, एक शेळी ती सांभाळायच्या महिना भरला की आपल्या घरी यायचे, भरला बाबा तुमचा महिना, पैसे द्या 150 रुपये. तर अशा पद्धतीने तुमचं ते सांभाळत होते शेळ्या. आणि आत्तासुद्धा काही लोक सांभाळतात, आमच्या इकडे आत्तासुद्धा सांभाळतात. पण बघा, त्याच्यामध्ये मला सुरुवातीला माझी जी शेळी वेली, तर त्याच्यानंतर आपल्याला नॉलेज नव्हता. आपण सुद्धा आपल्याला इच्छा होती की आपण सुद्धा करावं. थोडंसं शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष झालं. मग आपल्याला वाटलं सुद्धा आपण सुद्धा करावं. तर बघा, त्याच्यानंतर मी शेळी म्हणजे आपण शेळ्यामागं फिरण्याचा मला सुद्धा कंटाळा होता किंवा मला कंटाळा यायचा सुरुवातीला. तर बघा, मग त्या टायमाला एक शेळी वेली ती, त्याने पाट बोकड दिला. तर मी ते बोकड विक्री केला मित्रांनो. सर्वसाधारण त्या टायमाला 8,000ला ते बोकड विक्री केला आपण. तर मला वाटलं की भरपूर पैसा याच्यामध्ये आहे. तर ती पाट मी विक्रीच केली नाही मित्रांनो. जे त्याच्याखाली पाट बोकड होते ती पाट विक्री केली नाही, ती पाट ठेवली. तर ते पाटी दुसरी वेळेस ते दोन्ही ज्या टायमाला त्यांची डिलिव्हरी झाली, दुसऱ्या वेळेस ज्या टायमाला ते दोन्ही जणल्या, तर त्या टायमाला बघा, एकाने दिले बघा, एक पाट दिली. जी पहिला होती त्याने दिली बघा, त्याने पाट दिली. आणि दुसरी जी शेळी होती त्याने सर्वसाधारण एक बोकड आणि 2 पाटी, म्हणजे सर्वसाधारण 4 पिल्ले आपल्याला 2 शेळ्यापासून मिळाले. आणि त्याच्यामध्ये 3 पाटी होत्या, 3 पाटी आणि 1 बोकड. ते बोकड आपण विक्री केला मित्रांनो. आणि त्याच्यानंतर त्या 3 पाटी ठेवल्या. त्याच्यानंतर आपल्याजवळ 5 झाल्या. तर मग 5 मागं थोडं मी फिरायला लागलो. तर मला वाटायला लागलं की याच्यामध्ये पैसा आहे किंवा चांगला आहे बाबा. तर त्याच्यामुळे मग शेळ्या मी चारत तर अशाच पद्धतीने मी शेळ्या बोकडे विकायचो, पाठी ठेवायचो. तर मग खूप वाढल्या माझ्याजवळ. तर वाढल्या किती ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, माझ्याजवळ शेळ्या झाल्या 30 शेळ्या. मोठ्याल्या जे शेळ्या आहेत, तर सर्व मोठ्या मापाच्या शेळ्या, आतासुद्धा मोठ्याच आहे. तर बघा, गावरानच शेळ्या होत्या त्या टायमाला सुद्धा ना आतासुद्धा गावरानच आहे. फक्त आपण बिटल खरेदी केला होता आत्ता. तर बघा, त्या टायमाला माझ्याजवळ 30 शेळ्या झाल्या. आणि 30 शेळ्या म्हणजे आता 2-3 वर्ष झाले असेल, म्हणजे 2-1 वर्ष झाले असेल. त्या टायमाला आपण म्हणजे सर्वसाधारण 2 वर्ष झालेच असेल. तर त्याच्या मागे आपण विक्री केली आणि मग कमी सांभाळतो. तर बघा, त्या टायमाला 30 झाल्या. आणि त्या 30 शेळ्याचं मला उत्पन्न 14 महिन्यामध्ये 30 शेळ्याचं मला बघा, माझ्याजवळ जे शेळ्या होत्या तर 4 पिले द्यायच्या, काही 3 पिले. तर जास्तीत जास्त 3 आणि 4 पिले, 3-4 पिले अशा पद्धतीच्या शेळ्या माझ्या पिल्ले देत होते. तर काही वेळेस 2 सुद्धा देतात, काही 1 सुद्धा द्यायच्या टायमाला. पण जास्तीत जास्त 3-3 पिल्यावाल्या शेळ्या मी सुरुवातीला सांभाळायचो. मला वाटायचं की जास्त पिल्यावाल्या शेळ्या सांभाळल्या की जास्त उत्पन्न मिळतंय. तर त्या कारणामुळं मग अशा शेळ्या मी सांभाळायचो. तर बघा, त्याच्यामध्ये मला अडचणीसुद्धा आल्यात. म्हणजे 4-4 पिले पाचताना सकाळ संध्याकाळ माझ्या खूप बेजार व्हायला लागल्या. त्याच्यामुळं मग आणि ते पिलेसुद्धा काही जास्त सुधारायचे नाही. 1 पिलू चांगला बनायचा, 1 थोडंसं खराब बनायचं. तर त्या कारणामुळे मग 2-2 पिल्यावाल्याच मग शेळ्या आपण त्याच्यामध्ये ठेवल्या. पण त्या शेळ्या ज्या आहेत मित्रांनो, त्याला मला
त्या शेळ्यापासून जसं मला बघा 2-4 वेत आपण त्याचे 31-30 शेळ्यांचे आपल्याजवळ घेतले. 4 वेत 4 वेत आपण त्यांचे 4 वेळेस पिल्ले त्यांची एक विक्री केली. मला कळतंय संपूर्ण म्हणजे मग मी स्वतः चारल्या तर 4 वेळेस पिल्ले विक्री केलेत मित्रांनो. तर बघा जे 4 वेळेस पिल्ले विक्री केले त्या शेळ्यांचे मी 30-30 ते पिल्ले. तर 14 महिन्यामध्ये मला पिल्ले मिळायचे मित्रांनो. काही वेळेस 120, काही वेळेस 110 मिळायचे. तर 110 पेक्षा सर्वसाधारण 110 पेक्षा खाली मी कधीच आलो नाही. 110 पेक्षा 115 असे 4-5 समजा मारायचे किंवा 10 काही वेळेस मर्तणूक सुद्धा व्हायची. तर त्या टायमाला एवढा नॉलेज नव्हता. तर जसं नॉलेज वाढत गेला तर त्याच्यामुळे माझे मर्तणूक सुद्धा पिल्यांची कमी झाली. तर 110 120 पिले काही वेळेस मर्तणूक होऊन सुद्धा 3-3 पिले द्यायच्या शेळ्या माझ्या संपूर्ण. तर त्या टायमाला एवढे पिले मी विक्री करायचो. तर खूप असा आनंद व्हायचा, पैसा यायचा त्याच्यामध्ये. खूप चांगलं वाटायचं की असं वाटायचं बाबा खूप चांगला व्यवसाय आहे. पण त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, जे माझ्या शेळ्या होत्या शेळ्या मी ते विकल्या का ते सुद्धा तुम्हाला सांगतो. एकतर माझी एक परिस्थिती बघा तुम्हाला सांगतो. मी संपूर्ण माझ्या शेळ्यावरतीच होतं आणि संपूर्ण म्हणजे बघा एक त्या टायमाला एक माझे वडील सुद्धा चारायला लागले शेळ्या. म्हणजे ते सुद्धा चारायचे काही. मी सुद्धा आता 2 वर्षापासून किंवा 3 वर्षापासून जास्तीत जास्त म्हणजे सर्वसाधारण ते त्यांच्या टायमात ते चारायचे, आता मी चारतोय. तर बघा तर जे शेळ्या माझ्या होत्या तर त्याच्यामधून 25-30 शेळ्या होत्या माझ्या संपूर्ण. 30 शेळ्या चांगल्या मोठ्या. तर पिल्ले गिल्ले धरून संपूर्ण माझ्याजवळ एक हे 30 आणि ते संपूर्ण एक 150 प्लस सुद्धा जायचं काही एवढं माझ्याजवळ राहायचं शेळ्या. पण त्या टायमाला बघा आमच्यासाठी इकडे एक डोंगराळ भाग आहे, फॉरेस्टी चरण्यासाठी भरपूर आहे, पण एवढं मालकी जंगल सुद्धा आहे. तर त्या टायमाला काय झालं मित्रांनो, त्या शेळ्या बघा ते एक आजार यांचा त्याच्यावरती लंपी ते लंपी होत नाही पण ते खुरा खराब व्हायचा. त्याच्यामुळे ते काय होतं शेळ्या आजारी व्हायच्या. तर घरच्यांचं सुद्धा असं वाटायचं बाबा एवढ्या शेळ्या सांभाळायला लागला, जर काही बिमारी आली तर आमच्या एक घरगुती माहीत आहे आम्हाला, जर या जातीवरती काही बिमारी आली तर संपूर्ण गोठा एक दावण आपली एक गुंडाळून ठेवा लागते. तर आम्हाला माहिती याच्यामध्ये मर्तणूक होत असती आणि काही वेळेस उरतंय काही वेळेस उरत सुद्धा नाही. 2 वर्ष काही याच्यामध्ये राहत सुद्धा नाही आम्हाला. आमचे एक सांभाळलेले आहे आमचे पूर्वी आमच्या जवळ शेळ्या होत्या. तर बघा त्याच्यानंतर एक माझ्याजवळ काय झालं मित्रांनो, शेळ्या मला चारायचो संपूर्ण झाला. तर एक सर्वसाधारण एका दिवशी आपण शेळ्या चारल्या त्याच्यात. तर एका शेतीत आपण शेळ्या चारल्या. तर शेळ्या चारल्याच्या नंतर संपूर्ण शेळ्या चांगल्या पद्धतीच्या चारल्या आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आपण तिथेच शेळ्या नेल्या की एक चरण्यासाठी बाबा चांगलं आहे. तर तिथे शेळ्या नेल्या मित्रांनो. तर ते काय झालं त्याच्यामध्ये माझ्या 5 शेळ्या जबरदस्त गाभण शेळ्या, काही संपूर्ण तुम्हाला सांगितलं आपण 3-3 पिलावाल्या शेळ्या होत्या. तर मोठ्या मापाच्या शेळ्या होत्या. तर ते एक सर्वसाधारण माझे 5 शेळ्या तिथं जागीच दगावल्या. म्हणजे काय झालं कोणी काय ठेवलं किंवा काय, तर 5 शेळ्या बघा. ही शेळी याला पाहायला गेले तर ती एक मिली, ती म्हणजे सर्वसाधारण अर्ध्या तासात एक सर्वसाधारण माझ्या 5 शेळ्या मेल्या. तर मला सुद्धा खूप एक दुःख झाला की बाबा हे काय झालं एकदम काय झालं. तर संपूर्ण शेळ्या ते मेल्या ते तिथंच ठेवल्या मी आणि बाकीच्या शेळ्या संपूर्ण एक बाजूला हाणल्या की बाबा म्हटलं बाकीच्या मारायच्या काय टाकलं असं कोणी तर त्याच्यामुळं माझ्या एक 5 शेळ्या मेल्या, चांगल्या शेळ्या होत्या. तर त्या टायमाला थोडीशी लुस्कान झाली. तर मग घरच्यांचं थोडंसं एक नाराजी झाली याच्यामध्ये की बाबा एक कोणाला तरी आपलं एक चांगलं एक देख होत नाही किंवा एक चांगलं दिसत नाही. तर त्याच्यामुळे आपण काय करू आपले एक शेळ्या विकून टाकू आणि तू तर मग कंपनी काहीतरी एक करत तू कुठे जा. तर मित्रांनो तिथे सुद्धा एक मी गंज म्हणलं घरच्यांना की एक कशाला आपण विक्री करू, एक शेळ्या वाढ्या आपल्याजवळ. तर एक त्यांचं एक तिथे एक थोडीशी एक नाराजीच झाली. म्हणजे एक त्यांना वाटलं की बाबा कोणीतरी एक आपल्यावरती हेच करतंय. 4-5 शेळ्या एक आणल्या दिवशी एक सर्वसाधारण त्याच्या अगोदरच्या दिवशी त्याच्यात आपण चारल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच शेतात आपल्या एक शेळ्या 4-5 मरण पावल्या. तर बघा त्याच्यामुळे संपूर्ण घराचे आपले एक हे आहे आई वडील, तर ते संपूर्ण खचून गेले. तर म्हणले की शेळ्या एवढ्या एक अर्ध्या तासात 3 शेळ्या मेल्या, म्हटलं काहीतरी गडबड आहे. तर आपल्या शेळ्या आपण एक कमी करून टाकू. तर बघा त्या कारणामुळे
आणि आज त्यामुळे आणि त्याच्या अगोदर सुद्धा आम्हाला शेळ्या विकायचा आमचा विचार चालू होता, पण माझी एक नाकार होती, म्हणजे बाबा मी चारतो, माझ्याजवळ आहे शेळ्या, भरपूर असे पिल्ले मिळायला लागले, त्या कारणामुळे मी सुद्धा त्यांना शेळ्या विक्री करू दिलं नाही. पण त्याच्यानंतर मला सुद्धा वाटलं की आता एक अशा डबल जर मिळाल्या तर मग लॉसमध्ये काम जाईन आपलं, आणि आपलं कसं आहे संपूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावरतीच होत होतं. तर त्याच्यामुळं काय केलं मित्रांनो, मी म्हटलं विका तुम्हाला किती विकायच्या. तर त्या टायमाला मग आपण शेळ्या त्याच्यातल्या खूप कमी केल्या, आणि त्याच्यानंतर मग काय 4-5 शेळ्या ठेवल्या आपण त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या, आणि 4-5 शेळ्या मागं मग पुन्हा फिरत 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 डबल माझ्याजवळ शेळ्या वाढल्या. तर त्या टायमाला त्याच्यानंतर आता जे आहेत माझ्याजवळ शेळ्या, त्याच्यामध्ये मी जास्त वाढू देत नाही शेळ्या आता, म्हणजे घरचे माझे एक शेळ्या जास्तीत जास्त मला वाढू देत नाही. तर त्या टायमाला मी एक 2-2.5 लाखाला एक नुसतं 2 लाखाला मी एक शेळ्या विक्री केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा मधामधात मी एक सर्वसाधारण एक वेळेस 1.5 लाखाचे केले आणि एक वेळेस 1,20,000चे, म्हणजे आहे पैसा याच्यामध्ये, पण लोकांना हे देखवत नाही किंवा लोकांना एक सहन होत नाही. त्या टायमाला कळालं मला की एक आपला एक लिमिटमध्ये जर राहिला तर लोकांची एक नजरात आपण कमी प्रमाणात येत असतो. थोडंसं वाढवलं की लोकांची एक बुडाला आग लागते मित्रांनो. खरं सत्य सांगण्यात काय हरकत नाही बरं का. एक माझं फिरस्ती आहे, बंदिस्त जर राहिला असतं माझं तर मी एक 1000 शेळ्या करण्याची माझी एक ताकद आहे. पण एक कसं आहे, आपलं एक फिरस्ती आहे, फिरस्तीमध्ये आपल्याला एक कुठं एक आपण लक्ष देणार. तर बंदिस्तमध्ये स्वतः आपलं एक शेडवरती राहतात शेळ्या, त्याच्यामुळे अडचण काही येत नाही. तर त्या कारणामुळे माझ्या शेळ्या भरपूर अशा विक्री केल्यात आता. सत्य म्हणजे सत्य सांगण्याला काय हरकत नाही बरं का. आणि खूप शेतकरी मित्रांना असं वाटत असेल की एक बघा माझी सुरुवात कशी झाली आणि मी शेळ्या विकल्या ते सुद्धा तुम्हाला सांगितलं मित्रांनो. जी एक माझी संपूर्ण हिस्ट्री आहे तीच तुम्हाला सांगितली आपण. अशा पद्धतीने माझ्याजवळ शेळ्या होत्या आणि मी ह्या कारणामुळे विक्री केल्या, आणि अजून सुद्धा माझ्याजवळ आहे. मला त्यांच्याशिवाय करमत नाही, किंवा एक त्यांच्याशिवाय आपली आवड आहे, आणि त्या आवडीमुळे आपलं एक सर्व चालतंय व्यवस्थित. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत.